उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंमधील शीतयुद्ध काही थांबायचं नाव घेत नाही। पुन्हा एकदा अजितदादांना कोल्हेंनी दिलेल्या चॅलेंजवरून कोल्हेंनी दादांना डिवचलंय। अजित पवार मोठे नेतेत, मात्र जनता कामाची पोचपावती ठरवते असं अमोल कोल्हेंनी म्हटले। तर प्रकल्प पळवापळवीवरूनही कोल्हेंनी टीका केली। दादा हे मोठे नेते, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत। माझ्यासारखा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल। मायबाप जनता जी कामांची पोचपावती, जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू। मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले आहेत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याच वेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते। परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये। ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट झाल्याच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सूचक भाष्य केले। आता आम्ही एकत्र येणारच आहोत आणि त्यामुळे भेटीगाठी होणार आहेत, त्यामुळे एखाद्या भेटीविषयी जास्त चर्चा करायला नको असं आंबेडकर म्हणाले। दरम्यान इंडिया आघाडीत आमचा समावेश कधी होणार हे त्यांनीच ठरवायचं आणि आता तेच तुम्हाला सांगतील की आमचा सहभाग कधी होणार असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं। मी आता सर एकत्र येणारच आहोत, त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिक रीतीने कुठे कधी नाही कधीतरी भेटणे होणारच आहे। त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे सर ते इन्क्लूड आहे की NCP सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेससुद्धा आहे, शिवसेनासुद्धा आहे। त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार। इंडिया आघाडीत कधी प्रवेश होईल आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे। तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। ज्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू। जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा सुनावली असून न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे। सुनील केदार यांच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत म्हणतच त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत। सुनील केदार यांच्या गणेशपेठ कार्यालयावर हे बॅनर लावण्यात आले। सध्या ते बँक घोटाळा प्रकरणात नागपूर कारागृहात शिक्षा भोगतायत। सुखात नसलो तरी दुःखात सोबत आहे अशा आशयाचे बॅनर युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांनी लावलेत।